नमस्कार फ्रेंड्स, ओमपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सगळ्यांना माहीत आहे वेस्टसाईडची सेल चालू आहे. तर मी वेस्टसाईडला गेलेली, माझ्या जवळच्या वेस्टसाईडला कल्याण मॉलला गेलेली, मेट्रो मॉलला. तिथून मी हे काही परचेस केलेले आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. खूपच शॉपिंग करायचं मतलब म्हणजे मी फक्त होम डेकोर आणि कॉस्मेटिकमध्ये शॉपिंग केलेली आहे. क्लोथ्स मी काही परचेस केले नाही कारण का साईजेस अवेलेबल्स नव्हत्या आणि म्हणजे मला एवढं खास नाही वाटलं. तर होम डेकॉरमधले मी प्रोडक्ट घेतलेले ते तुम्हाला हे टी लाईट ओडलर घेतलेत सेरमिकचे लोटस शेपमध्ये. खूप भारी होते. 699चं होतं, 299ला ईच मिळालं. पर पीस 299ला मिळालं. सेकंड घेतलेलं आहे मी हे अगरबत्तीचं स्टँड. हे 499ला होतं, ऑफरमध्ये मला 199ला मिळालं आहे. ह्याच्यात मी 2 पीस घेतले कारण एक गिफ्टिंग पर्पजला घेतलं आहे कारण मला जरा चांगलं वाटलं ते मटेरियल. त्याच्याबरोबर ह्या काड्या आल्या आहेत. आता ह्या कसल्या काड्या आहेत, एकदम छोट्या काड्या आहेत, माहीत नाही. सेंट पण येत नव्हता त्याच्यामध्ये, स्मेलचा सेंट येत नव्हता. तर दिले, बघू कसं यूज करता येईल त्याला. तर हे खूप एक चांगला परचेस होता 199मध्ये ब्रासमध्ये. तर थर्ड मी परचेस केलेले आहे हे सेंटेड कॅन्डल्स. ह्याच्यामध्ये मी 3 परचेस केलेले आहे. 2 सिट्रस लिली केले आणि एक ओड कलेक्शनमध्ये केलेले आहे. 699चा हा प्रोडक्ट होता. म्हणजे एवढा भारी भरकस आणि एकदम मोठी कॅन्डल की महिनाभर पण चालेल अशी कॅन्डल आहे. आणि परफ्यूमचा स्मेल म्हणजे त्याचं सेंट एवढा भारी होता की हा मला 199ला मिळालेला आहे. तर तिन्ही मला 199ला मिळाले. मी ते घेतले. नंतर मी परचेस केलं आहे परफ्यूम. मेन सेक्शनमधून घेतलेला हा स्टुडिओ वेस्ट ब्रँडचा परफ्यूम आहे. एकदम ऑसम ब्रँड हे आहे. परफ्यूमची ही ह्याच्यावरती काही सेल नव्हतं, काही ऑफर नव्हती. हा 3 साईज होती, स्मॉल, मिडियम आणि लार्ज. स्मॉल 395ला होतं, मिडियम 599ला आणि मोठं 1500ला. तर मी छोटी घेतली आणि मला ह्याचा वास भरपूर आवडला. आम्ही दोघं पण वापरू शकतो. म्हणजे हजबंडसाठी घेतलं आहे पण मलाही खूप आवडलं आहे कारण ह्याच्यामध्ये सेम वुमेन सेक्शनला पण होतं पण ते आउट ऑफ स्टॉक झालेलं, म्हणून मी हा परचेस करून घेऊन आली. खूप भारी स्मेल होता, लॉंग लास्टिंग आहे. नंतर मी घेतली आहे ही मॅट आयलायनर स्टुडिओ वेस्ट ब्रँडची. ह्याच्यावरती पण काही ऑफर नव्हता. ही मला 299ला पडलेली आयलायनर आहे मॅट फिनिशिंगमध्ये. ह्याचा ब्रश एकदम ऑसम आहे. म्हणजे तुम्ही बारीक पाहिजे तर बारीकही करू शकता, स्ट्रोक जाड हवे तर जाडही करू शकता. म्हणजे ब्रशचा स्ट्रोक भारी हवे आणि मॅट फिनिशिंग पण छान होती. थर्ड मी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये कॉस्मेटिकमध्ये लिक्विड आयशॅडो. ह्याच्यावरती पण काही ऑफर नव्हती. हा मला 299लाच पडला आहे. लिक्विड आयशॅडो मला खूप आवडतात. म्हणजे हे रोज गोल्डमध्ये घेतलेले आहे. हे असं आहे की कुठल्या पण साडीवरती कुठल्या पण ड्रेसवरती जाणारा हा आहे. लिक्विड लावल्यावरती तुम्ही ह्याला स्मच करून लगेच तुम्ही सेटल डाऊन करू शकता ब्रशनी वगैरे. लाईट डार्क शेड जसं तुम्हाला करायचं करू शकता. ऑसम शेड आहे, मला खूप आवडलं आणि मी ते लगेच घेतलं. ह्याच्यामध्ये 3 शेड्स अवेलेबल होते निओ ब्रँडचे, पण मी हा घेतला. नंतर मी घेतले आता सगळ्यात जास्त चालणारं स्किन टिंट. अगेन स्टुडिओ वेस्टचं आहे. ह्याच्यावर काही ऑफर म्हणजे ह्याच्यावर ऑफर होती, सॉरी. 299ला मला हा एक पीस पडलेला आहे. मी 2 शेड घेतले, टॅन आणि नॅचरल. तर टॅन आणि नॅचरल ह्याच्यासाठी घेतलेत कारण हे 2 शेड मला माझ्या फेसवरती जातात. एकदम लाईट वेट आहे. लावलं आहे की नाही लावलं आहे, कधी कधी आपल्याला होतं ना की आपण अगर फाउंडेशन लावलं आहे तर आपल्याला फेसवरती जरा जड वाटतं किंवा आपल्याला कळतं की आपण मेकअप केलेलं आहे. तर हे तसं नाही आहे. हे स्किन टिंट एकदम म्हणजे स्किनमध्ये लगेच ब्लेंड म्हणजे एका स्ट्रोकमध्ये ब्लेंड झालेलं आहे. तर मला हा प्रोडक्ट खूप आवडला. मी 2 घेतले ह्याच्यामध्ये. हा नॅचरल शेड आहे आणि तुम्ही बघितलात की फर्स्ट मी लावला तो त्याच्या म्हणजे त्या साईडच्या शेडला मॅच झाला. हा टॅन आहे. हा माझ्या स्किनमध्ये फ्रंट साईडला पण एकदम व्यवस्थित ब्लँड झाला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे मला हा प्रोडक्ट ना एवढा आवडला आणि ह्याचं ना हातावर म्हणजे कधी फाउंडेशन अगर हाताला वगैरे लागलं तर ते कसं छाप सोडतं, तर ह्याच्यामध्ये तसं काही नाही. मॉइश्चरायझरसारखं लागलं आहे आणि खूप आवडलं आहे मला. तर ह्याच्यावरती मी हे घेतलेलं आहे सेटल पावडर. तर ही पिंक शेडमध्ये आहे. ह्याच्यावरती काही ऑफर नव्हती. म्हणजे हार्डली फाउंडेशनवरती ऑफर होती, बाकी कशावरती नव्हती. तर हा मी घेतलेला आहे. हे मला किती 300ला समथिंग पडलेलं आहे. स्टुडिओ वेस्टचं 300 या 395ला असं काय पडलेलं आहे लूज पावडर. आय गेस 299चंच आहे. मला आता प्राईस एवढी लक्षात येत नाही, पण हा पण एक ऑसम परचेस होता. पिंक सेटल पावडर आहे ही. एकदम स्मूथ फिनिशिंग आहे, एकदम स्मूथ फिनिशिंग आहे. म्हणजे याची फिनिशिंगवरतीच आपल्याला कळतं ना की प्रोडक्ट कसं आहे. तर एकदम शायनी आणि सॅटिन लुक
म्हणजे बोलतात ना आपण सेटिंग फिनिशिंग, तसा हा पावडर आणि हे स्किन टिल्ट फाउंडेशन मला भेटलेलं आहे. तर हे काय परचेस होतं माझं वेस्ट साईडमधून. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. थँक्यू.